नमस्कार. इंडस वॉटर ट्रीटीच्या बद्दल एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट आलेली आहे. बेसिकली पहलगाम अटॅक 22 एप्रिल 2025ला झाल्यानंतर 23 एप्रिलपासून एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन भारतानं इंडस वॉटर ट्रीटी जी 65 वर्ष चालली ती कॅन्सल करून टाकली. आम्ही मानणार नाही म्हटलं. आणि त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम असा झाला की फक्त पाण्याचं शॉर्टेज आहे, जवळजवळ 62% शॉर्टेज झालेलं आहे पाकिस्तानमध्ये पाण्याचं. पण तेवढंच नाही होतं याने. त्यांनी पाण्यावरती, कारण पाकिस्तानची इकॉनॉमीसुद्धा आपल्यासारखी शेतीप्रधान आहे आणि त्यामुळं शेतीवरती परिणाम झाला. तो ती एक सायकलमध्ये ते अडकलेले आहेत आणि या गोष्टीमुळं ते पाकिस्तानवाले हेगच्या इंटरनॅशनल कोर्टात गेले. हेगच्या इंटरनॅशनल कोर्टानं भारताला सांगितलं की नाही, तुम्ही ती ट्रीटी पाळली पाहिजे. भारतानं स्पष्ट शब्दात त्यांना सांगितलेलं आहे, जोपर्यंत पाकिस्तान क्रॉस बॉर्डर टेररिझमला बढावा देतोय तोपर्यंत कुठलीही वॉटर ट्रीटी यांच्याबरोबर पाळली जाणार नाही. आता मी लगेच विश्वगुरू वगैरे पर्यंत जंप नाही करणार मी, पण डेफिनेटली जगभरात जे काय म्हणतात स्टँड घ्यायचा, देशासाठी स्टँड घ्यायची ताकद मात्र आपल्या देशात आलेली आहे, हे 100% आहे. मग मला तुम्ही अंधभक्त म्हणा आणि काही म्हणा. जय हो मोदीजी.